श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि रोज सकाळ संध्याकाळ आपण देवांसमोर दिवा अगरबत्ती लावतो आणि देवांची पूजासुद्धा करत असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये देवघर असते त्याचे पावित्र्य हे आपण राखत असतो, त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे नियम हे सुद्धा आपल्याला देवघराबाबत पाळायचे असतात. आणि हेच नियम मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की देवघरामध्ये आपल्याला कोणते महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत आणि हे नियम आपल्याला सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे महत्त्वपूर्ण नियम आपण जर पाळले तर आणि तरच आपल्याला आपल्या देवपूजेचे संपूर्ण फळ हे मिळत असते. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू या नीटनेटक्या व्यवस्थित ठिकाणी ठेवत असतो, त्याचप्रमाणे देवघर सुद्धा देवांचे घर असते आणि या देवघराबद्दल सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि ज्या घरामध्ये देवघर नाही त्या घराला घरपण हे राहत नाही. ज्या घरामध्ये देवघर नाही अशा घराला शोभासुद्धा येत नाही. मग कितीही बाहेर जाऊन त्या व्यक्तींनी देवदेव केली, देवपूजा केली तरीसुद्धा जर अशा व्यक्तींच्या घरातच देवांना जागा नसेल तर त्या व्यक्तींनी कितीही पूजा केली तरी ती सार्थकी लागत नाही. आणि म्हणूनच छोटंसं का होईना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते आणि आपण केलेल्या देवांच्या पूजेमुळे आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न हे वाटत असतं. या देवघराबद्दल काही महत्त्वाचे नियम हे आपल्याला पाळायचे असतात, तर ते कोणते आहे हेच आता आपण बघूया. तर त्यातलाच पहिला महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच आपले देवघर हे नेहमी आपल्याला स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरामध्ये कुठेही धूळही साचता कामा नये. ज्याप्रमाणे आपण आपले घर हे स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे देवघर सुद्धा आपल्याला स्वच्छ हे ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो सुद्धा आपल्याला ठेवायची नाहीये. एका देवाची एकच मूर्ती किंवा फोटो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याचप्रमाणे पुढचा नियम आहे तो म्हणजेच आपल्या घरातील देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती सुद्धा आपल्याला ठेवायचा नाहीये. कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजा करणं हे सुद्धा खूप कठीण असतं. जर आपल्याकडून व्यवस्थित उजव्या सोंडेच्या गणपतीबाबतचे जे काही नियम असतात ते जर पाळले गेले नाही तर आपल्याला त्याचा दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी आपल्याला डाव्या सोंडेचा गणपतीचा हा ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये नंदी आणि नाग यांच्यासह एकत्र असलेली महादेवाची पिंड सुद्धा आपल्याला ठेवायची नाहीये. कारण आपण जेव्हा महादेवाच्या या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते आणि नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटेही उद्भवू शकतात आणि म्हणूनच आपल्याला नंदी आणि नाग विरहित पिंडच आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तसंच पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत हे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यांचा फोटो किंवा टाक हा आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवाचा जर फोटो नसेल तर आपल्याला अनेक अडचणी या जीवन जगताना येत असतात, कारण आपल्याकडून त्यांची पूजा ही होत नाही. आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवताचा फोटो हा असलाच पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांची पूजा ही आपल्याकडनं होईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर कायम राहील आणि आपल्याला अडचणींचा सामना हा करावा लागणार नाही. आपल्या कुळाची जी देवी असते, जे कुलदैवत असतं, त्यांची पूजा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे, कारण ते आपल्या माता पिता समान असतात. आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवताचा फोटो किंवा टाक हा आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच आपल्या देवघरामध्ये भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचा फोटो चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाहीये. त्यांची पूजा आपल्याला करायची नाहीये. मोडलेल्या किंवा भंग झालेल्या तुटलेल्या देवांची जर पूजा आपण केली तर त्यांचे आपल्याला दोष हे लागू शकतात आणि असे जर देव तुमच्या देवघरात असतील तर ते तुम्ही नदीमध्ये विसर्जित हे करून द्या. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच आपल्या देवघरामध्ये आपण जे काही देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवतो त्या मूर्तीचे किंवा फोटोची तोंड ही दक्षिण दिशेकडे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या देवघरात असलेल्या कुठल्याच देवाचे तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच देवांना कधीही आपण एका हाताने नमस्कार हा करायचा नाहीये. असं केल्याने तो देवांचा अपमान ठरत असतो आणि म्हणूनच आपल्याला कधीही देवांसमोर पूर्ण शरणागत होऊन नतमस्तक होऊनच देवांना नमस्कार हा करायचा आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर आपण आपल्या देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश हा खंडित होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच मारुतीची मूर्ती ही देवघरामध्ये कधीही ठेवू नये.
तसंच पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे कोणी भेट म्हणून दिलेले देवसुद्धा किंवा देवांचे फोटो, तसंच सापडलेले देव आणि बुडीत घराण्यातून आलेले देवसुद्धा आपल्या देवघरामध्ये आपण पूजेसाठी ठेवू नये. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही आणि ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. मग आपण कितीही देवपूजा केली तरीसुद्धा त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आपण देवांना जेव्हा गंध लावतो तेव्हा तो गंध आपण आपल्या करंगळी शेजारील बोटानेच लावायचा आहे. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा समई किंवा निरांजन लावतो तेव्हा त्यामध्ये तेल आणि तूप हे सुद्धा एकत्र घालून लावायचं नाहीये. आपल्याला दिवा लावताना तेलाचा वेगळा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा एक वेगळा दिवा हा लावायचा आहे. तेल आणि तूप एकत्र करून त्यांचा दिवा हा आपल्याला कधीही लावायचा नाहीये. तसंच पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच आपण देवघरामध्ये जो काही दिवा लावत असतो तर एका दिव्यावरून आपल्याला दुसरा दिवा हा कधीही प्रज्वलित करायचा नाहीये. एका दिव्यावरून दुसरा दिवा हा आपल्याला कधीही पेटवायचा नाहीये. त्याचप्रमाणे आपण देवपूजा केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी काही स्तोत्र आणि मंत्र आपण म्हणत असतो ती आपल्याला मोठ्या आवाजामध्ये म्हणायची आहे. पण जेव्हा आपण जप करतो तेव्हा देवांचे नामस्मरण करत असतो आणि म्हणूनच जप करताना तो आपल्याला कधीही शांततेमध्येच करायचा आहे. तर याप्रमाणे देवघराबाबतचे काही महत्त्वाचे हे नियम तुम्हाला माहीत असावे याकरता हे सर्व महत्त्वाचे नियम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. जे की हे सर्व नियम आपल्याला सर्वांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच देवपूजा करताना देवघराबाबत जर काही तुमच्याकडनं चुका या होत असतील तर हा व्हिडिओ बघून तुम्ही त्या चुका टाळू शकतात आणि तुम्ही केलेल्या देवपूजेचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघराबाबतचे काही महत्त्वाचे नियम हे सांगितले आहेत. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा म्हणजे ही माहिती इतरांनासुद्धा माहीत होईल. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.